आणि त्याला लाईट सुद्धा ऑन झालेले आहेत. बिल्डिंग नंबर 13 चे नारायण दास यांचं आपल्या लाईटचं सहकार्य आणि पहिला चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय इंटू द ग्राउंड. विक्की त्याच फॉर्म मध्ये या मॅच मध्ये तरी सुद्धा. कम ऑन डीजे. सामन्याच्या दिशेने पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झाली आहे ती 8. विक्की आणि ए बी ची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे अजून. आणि पुन्हा एकदा मोठा फटका गेला प्रयत्न. शैला चेंडूवर आणि वरच्या हँड वरती थ्रो. बघा ए बी चं लक्ष नव्हतं त्याच हँड वरती थ्रो. एक रचनात्मक थ्रो होता. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 धावा. चला एक चमकती ट्रॉफी SPL ची स्वामी समर्थाचा खेळाडू जाताना दिसतोय घेऊन. मोठी ट्रॉफी स्वराज्य प्रीमियर लीग या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक 60,000 रुपये. कोण ठरणार आहे? विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत क्रिकेटचा महासंग्राम 3 दिवस यशस्वीरित्या पार पडले आणि पंच पॉवर प्लेचा इशारा करताना. पॉवर प्ले कमॉन डीजे. थँक्यू डीजे. चला आपण लेगी पंचांचा विचार केला तर एक 40+ एक गुड रनिंग बिटवीन द विकेट अशी ओळख. एक चांगली रनिंग असेल. चिराग मेहता यांचं सुद्धा स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. VPL च्या स्पर्धेत थडव्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना 40+ वय असं तरी रनिंग काय आहे ती सर्व क्षेत्र प्रेक्षक वर्गांना दाखवून दिली थडव्यांच्या दिशेने. आणि एक हानामारीचा पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय संतू. चला आणि स्ट्राईक एंड वरती विक्की. चला पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 9. गोलंदाजी मारवती गोलंदाज संतोष सांघिक. दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हो विक्की 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 थोडस वाचलंय. जो फॉर्म असतो ना खेळाडूचा तो फॉर्म खूप महत्वाचा असतो. आता मागच्याच मॅचचा फॉर्म घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो विक्की. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 10 रन ऑन बोर्ड. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. समालोचन कक्षाकडे चेंडू ट्रॅव्हल करताना एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 11. 2 चेंडू 11 आणि बेवी एकलव्य संघ कापेल रविवारी तो बकरा. जेवायला बोलवतील ना. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू. एकेरी धावेने संतुष्ट व्हावं लागेल. धावसंख्या विचार केला 3 चेंडू 12 धावा. दुसरं पॉवर प्लेचा हानावारीचा षटक आहे. या हानावारीच्या षटकात अजून एक पॉवरफुल बॅटिंग. ए बी आणि विकी एक पॉवरफुल शॉट दाखवतील का? चला ए बी साठी क्षेत्ररक्षकात बदल दिसतोय.
आणि फुलटॉस चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. चला पॉवर प्लेचे दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन बदलली 13 धावा. चला वातावरणाचा विचार केला तर आज दुपारचा संदर्भ बघितला तर आपण खूप ऊन होतं, वातावरण सुद्धा तरी चेंज झाले आणि मैदानाच्या आतमध्ये सुद्धा खेळाडूंना सुद्धा थकवा निर्माण होताना दिसतोय. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमारेषा पार. कम ऑन डीजे. सतरा शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झाली ती 17. आणि पुन्हा एकदा पंच टेबल पुसून दाखवताना धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 21 रन ऑन बोर्ड. आणि डीबीएनच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्रोजेक्ट स्कोर दिसतोय आपल्याला 42. पहिला चेंडूवर मोठा वर्ग मारला, चेंडू सेवा करतो स्टेटच्या दिशेने. चला एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदले 26 रन ऑन बोर्ड. विक्की आणि एबी खरबूज कधीकर खरबूजा रंग बदलताय तसा एबी ने सुद्धा रंग बदललाय आणि थ्रो काही चुकताना धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन बदले 27 रन ऑन बोर्ड. येणारे तिसरा षटकातील 3 चेंडू मार्गस्थ. चांगल्या चेंडूला पूर्णपणे रिस्पेक्ट देताना दिसतोय एबी. ओ जुगलबंदी जुगलबंदी जुगलबंदी. चला थँक्यू डीजे. चला धावसंख्येचा विचार केला तर पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होते. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन बोलले ती 33 रन ऑन बोर्ड. आणि घेऊया एक ब्रेक, ऐकूया एक संगीत. 33 रन आणि टायमर स्कोरर भाऊ टाइम सांगायचे किती मिनिटं उरलेत. चला 11 मिनिटं झालेली आहेत, थोडी घाई करायची. चला विक्की याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. लगातार 3 चौकारसाठी योगेश मोरे साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि आदित्य राऊत साहेब यांच्याकडून आजच्या दिवसात कोणीही लगातार 3 चौकार मारले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. मोठा वर्ग आला स्टेटच्या दिशेने चेंडू भिरकावून देतोय सीमारेषा बाहेर. कम ऑन डीजे.
चला योगेश मोरे साहेब यांच्याकडून 500 आणि आदित्य राऊत साहेबांकडून 1000 रुपये लागले लगातार 3 चौकारासाठी. तिसरा चेंडू चौका मारेल का? चेंडू गेलाय सीमारेषा पार. आणि आता आदित्य राऊत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय विक्की. चेहऱ्यावर एक स्माइल आहे, नक्कीच्या चेहऱ्याचा स्माइल. आणि योगेश मोरे साहेबांकडून सुद्धा विक्कीसाठी 500 रुपयाचा प्राइज लागलाय. तब्बल या 3 चौकारासाठी 1500 रुपयाचा मानकरी ठरतोय. चला 3 चौकार आले. धाव संख्या 45. पुन्हा एकदा बिरकावून देण्याचा प्रयत्न स्टेटच्या दिशेने. चुकी चुकी चुकी. चेंडू जातोय सीमारेषा पार. थँक्यू डीजे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 49. चला स्वराज्य प्रीमियर लीग आतापर्यंत जे 4 दिवसात दिसलं नाही ते आता दिसेल का? 50 रनची पार्टनरशिप पहिल्या विकेट साठी दिसेल का? नक्की दिसली. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल जे 4 दिवसात झालं नाही ते विकी यांनी एबीनी करून दाखवलं तर टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहित करायचे. 50 रनची पार्टनरशिप एकही विकेट न टाकता 23 चेंडू मध्ये 50 आणि विक्कीसाठी 16 चेंडू मध्ये 40. जर का अजून 3 चेंडू खेळला असता तर कुठेतरी समीकरण बदललं असतं विक्कीने. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू अडलाय. क्षेत्ररक्षण होते. पहिल्या इनिंगची समाप्ती. 51 रन ऑन बोर्ड. 52 रनचं टार्गेट असेल. जर का विक्कीची खेळी आवडली असेल तर प्रेक्षक वर्गाने टाळ्याने त्याला प्रोत्साहित करायचे. एक सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये दिसले. वैयक्तिक 40 धावा त्यांनी मारल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन विक्की अँड ऑल द बेस्ट तुझ्या मॅच साठी. घेऊया एक ब्रेक. ऐकू एक संगीत. थँक्यू डीजे. टस्का बॉक्स मध्ये सुद्धा बघू शकतो आपण एक सुंदर डान्स दिसतोय आपल्याला राजूभाई यांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच असणार आहे काका 11 आणि तुळीसगाव या संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टस्का बॉक्स मध्ये यायचंय. काका 11 तुळीसगाव या संघाच्या आपण पिच वरती बघू शकता. ज्याच पिच वरती विकीने चौका मारले तीच पिच पायाने साफ करते. एक चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते. खेळाडूच्या चेहऱ्यावरती स्माइल ना सर्व काही सांगून जाते. खुश दिसतोय. काका 11 कर्णधार आणि तुळीसगाव कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेन राजूभाई ज्यांनी आता एक सुंदर डान्स दाखवला. तेजस जगतापजी यांना विनंती असेल त्यांनी त्याच्या हस्ते टॉस करून घ्यायचे. एक सुंदर डान्स दिसला. चला तेजस जगतापजी साहेबांना विनंती असेल त्यांनी राजूभाई हस्ते नाणेफेक करून घ्यायचे. काका 11 कर्णधार तुळीसगाव संघ कर्णधार. पहिला चेंडू आणि काय गडे धावचीची संधी पण लक्षण होता. पण गोलंदाजी मारवरती. शैला आतिशबाजी दिसेल का चौकारांचे. चांगला डेंजरला पूर्णपणे सन्मानरित्या खेळले. धावसंख्येचा विचार केला. पंचांकडे दाद मागेली जाते. पंचांनी आमच्याकडे रेफर केले. आम्ही तेवढे बघून सांगतो. चला थँक्यू डीजे. प्लेयर मध्ये असल्या कारणाने जो सॉफ्ट सिग्नल आहे त्यानुसार आउट आहे. अंपायर कॉल्स आउट होता. सॉफ्ट सिग्नल आउट. प्लेयर मध्ये होता रनिंग करणार त्याच्यामुळे दिसलं नाही. तर युट्यूबचा विचार केला तर DVN लावून
ज्यांचं वसई तालुक्यामध्ये एकमेव असं चॅनल असेल ज्यांचं स्वतःचं सॉफ्टवेअर ॲज इट इज प्रॉपर सर्व काही कॅल्क्युलेट करतात. आणि आज फ्रंट कॅमेऱ्याच्या भूमिकेत आपण बघू शकता प्रीत पाटील यांच्या हस्ते त्यांनी दुबईला एक स्पर्धा शूट केली होती. असा प्रीत पाटील एक मोठं व्यक्तिमत्व नारंगी विभागातलं आपल्याला शूट करताना दिसतंय. चला जीवचंद्र मालजीपाडा या विभागातून एक अष्टपैलू खेळाडू प्रीत पाटील आपल्याला फ्रंट कॅमेऱ्याची भूमिका निभवताना दिसते. 2 चेंडू आणि 1 गडी बाद. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण पंकज याच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला डोकून दिलं होतं, आता सुद्धा तेच करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 9 चेंडू. स्वराज्य प्रीमियर लीग आहे, सुपर हिट. पुढील येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. शैलाचे परत प्रयत्न चालू आहेत, मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खूपच जोरात मोठा फटका खेळला, सरळ चेंडू गेला षटकाराला. कमांड डीजे. थँक्यू डीजे. चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न, असोसिएशनचे अध्यक्ष दादा चेंडूवरती येताना. 4 चेंडू आणि 3 धावा. बने 5. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा. बनेचा विचार केला तर बॅटिंग मध्ये सुद्धा आज दिन नहीं बनत आहे, पर बने के दिन बने हे आज गोलंदाजी करते हुए. पहिल्या षटकाची समाप्ती. घेऊया छोटासा ब्रेक, देऊया डीजेला एकदा संधी. मैं निकला ओ गड्डी लेके धावसंख्येचा विचार केला तर 5. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवताना आणि धावसंख्या आहे तिकडेच स्टॉप झाली. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे ती 5. मोठा फटका खेळण्याचे प्रयत्न तर चालू आहेत, पण प्रयत्नांना यश कधी प्राप्त होईल ते तर आजपर्यंत कोण सांगितू शकत नाही. पण प्रयत्न करा, कारण की यश एक दिवशी नक्की तुमच्या पायाशी येऊन थांबेल. धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्या आहे ती 8 धावा. दुसऱ्या षटकाची समाप्ती होताना दिसतंय.
चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. धावसंख्या झाले 13-2. चेंडू ऐका एक संगीत. चला बीव्ही एकलव्य स्कोर झालेला आहे तो 5-13. शेवटच्या चेंडू मार्गस्थ हाणामारीच्या षटक. ह्या हाणामारीच्या षटकामध्ये सामना तर कुठे पूर्णपणे बीव्ही एकलव्यच्या दिशेने आणि चेंडू जाऊन सरळ आदळतोय पिवळ्या पडद्याला आणि धावसंख्या आहे तिथेच. चला गोलंदाजी मारवरती आता येतोय तो विकी, ज्याच्या नावाचा आता पूर्ण ग्राउंडला बोलबाला झालाय. चला मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न, शेवटी एक चौकार आला. पुन्हा एकदा मोठा फटका, जास्तच मोठा आला. या शॉट साठी 8 धावा दिल्या असत्या तर कुठेतरी बॉक्स क्रिकेट वरती स्तराला गेला असता. चला विक्कीच्या खात्यात 1 विकेट जमा होतोय. या 1 विकेटाची चेहऱ्यावरती खुशी दिसते. बॉल फिरवतोय, 1 विकेट तरी आलाय. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. या चेंडूवरती विकेट घेऊ शकतो का विक्की? जो ठरलाय आदित्य राऊत यांच्याकडून 500 रुपयाचा मानकरी आणि योगेश मोरे साहेबांकडून